नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। मित्रांनो, भूगोल या विषयासंदर्भामध्ये संभाव्य प्रश्नांची जी मालिका आपण बघत होतो त्याच मालिकेमधलं आजचं हे आपलं 5वं चरण। मित्रांनो, या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलासंदर्भामध्ये संभाव्य प्रश्न पाहायचे आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे महाराष्ट्राचा राजकीय भूगोल, प्राकृतिक भूगोल आणि महाराष्ट्राची भूगर्भ रचना। या संदर्भामध्ये आपल्याला कंबाइंड पूर्व परीक्षेसाठी आवश्यक असणारे संभाव्य प्रश्न यामध्ये आपण पाहणार आहोत। तर सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला। मित्रांनो, यामध्ये आपल्याला जोड्या लावा यामध्ये विचारलेला प्रश्न आहे घाट आणि रस्ते। आपल्या महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमध्ये हा एक प्रश्न पेपरला अनेकदा विचारला जातो। आता लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला प्रश्न देताना नक्कीच मर्यादा असतात आणि त्या मर्यादेचा वापर करून आपण काही रस्ते आणि त्यातले घाट या ठिकाणी देऊ शकतो। पण तुम्हाला अभ्यास करताना मित्रांनो, सरसकट प्रत्येक घाट आणि ते घाट कोणकोणत्या महामार्गामध्ये येतात, त्या महामार्गामध्ये असणारा जो काही नॅशनल हायवे असेल किंवा एक्सप्रेस हायवे असेल, त्याचा नंबर जो नवीन नंबर आहे तो देखील तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे। त्यामुळे विचारताना प्रश्न कशा प्रकारे विचारू शकतील सांगता येत नाही, पण अशा टॉपिकवरती प्रश्न विचारला जातो। यामध्ये बघा, कसारा घाट, बोर घाट, पसरणी घाट, आंबा घाट हे 4 घाट दिलेले आहेत आणि वाई पाचगणी, मुंबई नाशिक, कोल्हापूर रत्नागिरी, पुणे मुंबई हे रस्ते दिलेले आहेत। आता मित्रांनो, या सगळ्या रस्त्यांपैकी सगळ्यात महत्त्वाचा रस्ता जो आपल्याला प्रत्येकालाच माहित असतो तो आहे पुणे मुंबई रस्ता। आणि या पुणे मुंबई रस्त्यामध्ये असणारा घाट कोणता आहे मित्रांनो, तर बोर घाट आहे। त्यानंतर आपण जर बघितलं तर कोल्हापूर रत्नागिरी हा देखील एक महत्त्वाचा घाट आहे आपल्याकडचा, ज्याच्यामध्ये आंबा घाट आपल्याला पाहायला मिळतो। मुंबई नाशिकमध्ये आपल्याला प्रत्येकालाच माहित असणारा, अनेक ठिकाणी चर्चेला असणारा कसारा घाट। आणि मित्रांनो, एक वेगळा घाट की जो वाई पाचगणीमध्ये येतो, ज्याचं नाव आहे पसरणीचा घाट। लक्षात घ्या, याच्यामध्ये वाई पाचगणी नक्कीच वेगळं आहे, ते तुम्हाला लवकर कळणार नाही, पण पुणे मुंबई, रत्नागिरी कोल्हापूर हे मात्र नावं तुम्हाला माहित असतात, मुंबई नाशिक माहित असतं आणि याच्या आधारावर एक जरी जोडी लागली तरी आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं असतं। त्यामुळे लक्षात घ्या, पुणे मुंबई बोरघाट, मग बचं काय आहे, बचं 4 आहे। मग लक्षात घ्या, यामध्ये आपण जर बघितलं तर बचं 4 कुठं आहे, 2 आणि 3 4 मध्ये आहे। याचा अर्थ हा पर्याय कॅन्सल झाला, उरले 2 आणि 4। मग याच्यानंतर महत्वाचा कुठला, समजा आपण म्हटलं कोल्हापूर रत्नागिरी आंबा घाट, मग ड चं उत्तर काय आहे, ड चं उत्तर आहे 3। मग ड चं उत्तर 3 कुठे दिलेले, तर पर्याय क्रमांक 2। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 1 चं। त्यानंतर पुढचं जोड्या लावा, यामध्ये तुम्हाला खाडी आणि जिल्हे। लक्षात घ्या, कोकणामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या खाड्या आणि त्या खाड्या कोणत्या नदीवरती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत यावर देखील आपल्याला एखादा प्रश्न येऊ शकतो। मग अशा वेळेला जर खाडीबद्दल हा प्रश्न दिलाय तर तुम्हाला उर्वरित सर्व प्रकारच्या खाड्या आणि त्या खाड्या कोणत्या नदीवरती आहेत त्याचा देखील अभ्यास या ठिकाणी करायचा आहे। वसई, धर्मतर, देवगड, दाभोळ ह्या 4 महत्त्वाच्या खाड्या आणि त्याचबरोबर 4 महत्त्वाचे जिल्हे। आता यामध्ये लक्षात घ्या, आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात माहित असणारी खाडी कोणती आहे, तर ती दाभोळची खाडी। दाभोळची खाडी आपण अनेकदा ऐकलेली असती, कारण या ठिकाणी आपल्याकडचा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवरचा एक नॅचरल गॅसचा प्रोजेक्ट पण आहे। त्याचप्रमाणे दाभोळची खाडी ही वाशिष्ठीवरची खाडी, त्यामुळे देखील प्रसिद्ध म्हणून आपल्याला पाहायला मिळते। मग अशा वेळेला आपल्याला दाभोळवरनं उत्तर काढता येऊ शकतं। मग दाभोळ म्हणजे वाशिष्ठी म्हणजेच कुठला, तर रत्नागिरी जिल्हा। त्याच्यामुळे ड चं जर आपण उत्तर 3 बघितलं तर ड चं उत्तर 3 फक्त एकाच ठिकाणी आहे, बाकी कुठल्याही प्रकारे लावायची गरज लागत नाही। 2017 पासून 2023 पर्यंत जे आयोगाचे प्रश्न आहेत, या प्रश्नांमध्ये जोड्या लावा जे आलेले आहेत त्या जोड्या लावांपैकी बहुतांश जोड्या लावा या प्रकारच्या आहेत। म्हणजे एक जोडी जर तुम्ही लावली तर तुम्हाला उर्वरित 3 जोड्या लावायची आवश्यकता नाहीये। त्या पर्यायामधून तुम्ही उत्तर शोधून तुमचं उत्तर टिक करून लगेच पुढे जाऊ शकता। लक्षात घ्या, तुम्हाला काय येतंय हे दाखवायचा मुद्दा येत नाही, फक्त त्या ठिकाणी उत्तर बरोबर आलं की तुम्हाला लगेच पुढे जात बसायचंय, बाकीच्या गोष्टी चेक करत वेळ घालवायचा नाहीये, जेणेकरून तुम्हाला गणित, बुद्धिमापन अशा ठिकाणी जो जास्त वेळ लागणार आहे तो वेळ त्या ठिकाणी द्यायचा असतो। यासाठी जोड्या लावा जरा जास्त आले तर नक्कीच फायदा आपल्याला त्याचा नक्कीच जास्त झालेला पाहायला मिळतो। लक्षात घ्या, या पेपरमध्ये मी तुम्हाला साधारणतः 20 पैकी साधारण 6 ते 7 जोड्या लावा विचारलेले आहेत। आता तुम्ही म्हणाल जोड्या लावावरती जास्त फोकस का, तर 2023चा पेपर आपण घेतला तर या 2023च्या पेपरमध्ये भूगोलात 10 प्रश्न आणि या 10 प्रश्नांपैकी 4 प्रश्न हे जोड्या लावायचे होते। जर 10 पैकी 4 जोड्या लावायचे असतील
तर लक्षात घ्या आयोग कशाही पद्धतीने प्रश्न विचारू शकतं, कुठल्याही प्रकारचा प्रश्न त्याची संख्या वाढवू शकतं, संख्या कमी करू शकतं. मग अशा वेळेला प्रत्येका बाबतीत आपल्याला तयार राहणं गरजेचं आहे. यासाठी मित्रांनो या प्रकारच्या जोड्या लावा. पुढे बघा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्याकडचे तालुके आणि जिल्हे. मित्रांनो महाराष्ट्रामध्ये असे काही तालुके आहेत की जे तालुके जरी एकाच नावाचे असले तरी पण ते 2 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे तालुक्याचं नाव एकच आहे पण तो त्याच सेम नावाचा तालुका पुणे जिल्ह्यामध्ये पण आहे आणि तो त्याच सेम नावाचा तालुका दुसऱ्या कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये पण आहे. मग अशा प्रकारे ते तालुके आणि मग ते तालुके कोणत्या 2 जिल्ह्यांमध्ये आहेत या संदर्भातली जोडी लावा. खरं तर हे वेगळं आहे आणि ते वेगळे ते आयोगाने विचारण्याच्या आधी जर आपण इथं घेतलं तर नक्कीच आयोगाने अशा प्रकारचे काही प्रश्न विचारले तर ते आपल्याला सॉल्व्ह करणं सोपं जातं. यामुळे लक्षात घ्या शिरूर, मालेगाव, कारंजा, सेलू, परभणी, वर्धा, पुणे, बीड, नाशिक, वाशिम, त्याचप्रमाणे वर्धा, वाशिम या प्रकारचे आपल्याला हे सगळे तालुके आणि जिल्हे दिलेले आहेत. साधारण जर आपण विचार करायला गेलो तर लक्षात घ्या महाराष्ट्रातला बहुतांश विद्यार्थी जो MPSCचा अभ्यास करतो तो एक तर त्याच्या जिल्ह्याबद्दल आणि पुणे जिल्ह्याबद्दल जास्तीत जास्त माहिती ठेवत असतो. कारण पुणे हे MPSC क्षेत्रामध्ये MPSC करणाऱ्या मुलांचं एक महत्त्वाचं सेंटर पॉईंट असतं. मोस्ट ऑफ द मुलं या ठिकाणी येतात, अभ्यास करतात आणि त्याच्यामुळे आजूबाजूच्या एरियाचा देखील त्यांचा अभ्यास कव्हर होतो. त्यामुळे एकतर त्यांचा प्रॉपर जिल्हा नाहीतर पुणे जिल्हा यामध्ये अभ्यास कव्हर होतो आणि मग अशा आधारावर जर प्रश्न आला तर आपल्याला त्याचाच आधार घेऊन उत्तर सोडवायचं असतं. जसं की आता या ठिकाणी पुणे आणि बीड दिलेले आहे. मग पुणे जिल्ह्यामध्ये असा कुठला तालुका आहे की सेम त्याच तालुका किंवा त्याच नावाचा तालुका बीडमध्ये पण आहे तर मित्रांनो ते आहे शिरूर. आणि त्यामुळे लक्षात घ्या पुणे, बीड, शिरूर म्हणजे अचं उत्तर काय आहे 2. मग अचं उत्तर 2 कुठं आहे? पर्याय क्रमांक 3. यावरून मित्रांनो आपल्याला ही जोड्या लावायची आहे ते सॉल्व्ह करता येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आपल्याला दिलेला आहे तो आहे जिल्ह्यांच्या क्षेत्रफळानुसार चढता क्रम लावा. लक्षात घ्या महाराष्ट्रातले काही विशिष्ट जिल्हे या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या जिल्ह्यांचा चढता क्रम लावायचा आहे. म्हणजे सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा जिल्हा आणि त्यानंतर त्याच पद्धतीने त्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ वाढत जात कुठपर्यंत जातं किंवा त्या प्रकारचे जिल्हे कोणकोणते हे आपल्याला याच्यामध्ये शोधायचे. ज्याच्यामध्ये तुम्हाला हिंगोली, भंडारा, मुंबई शहर, नंदुरबार आणि मुंबई उपनगर हे 5 जिल्हे दिलेले आहेत. आता मित्रांनो ज्यावेळेला या 5 जिल्ह्यांचा आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला प्रत्येकाला एक गोष्ट माहिती आहे की महाराष्ट्रातलं क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा म्हणजे कोणता आहे तर तो आहे मुंबई शहर. त्यामुळे लक्षात घ्या मुंबई शहर हे सगळ्यात पहिल्यांदा येणार आहे कारण आपल्याला चढत्या क्रमाने जायचं आहे. चढत्या क्रमाने जायचे म्हणजे हे पहिल्या नंबरला आहे. जर हे पहिल्या नंबरला असेल तर लक्षात घ्या क 1 नंबरला, मग क 1 नंबरला कुठं आहे तर तो इथंच आहे. म्हणजे परत उर्वरित पर्यायांकडे बघायची गरज नाहीये. तुम्ही म्हणाल मास्तर नेमकं तुम्ही अशा प्रकारचे पर्याय तुम्हीच दिलेत आणि तुम्हीच आम्हाला उत्तर सांगतायत. पण लक्षात घ्या आयोग अशा प्रकारचे पर्याय देतं, अशा प्रकारचे पर्याय देऊन आपल्याला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतं. मग याच्यामध्ये आपलं उत्तर बरोबर येतं खरं पण आपला वेळ जास्त वाया जातो. मग हा वेळ अशा ठिकाणी वाया घालवायचा नाहीये. यासाठी तुम्हाला या प्रकारचे प्रश्न हे या सिरीजमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात घ्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असणार आहेत आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांना योग्य तो न्याय दिला की तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील. एकाच प्रकारचा प्रश्न वारंवार विचारला गेला तर त्याचं बंबार्डिंग होईल आणि तुम्ही ते ध्यानात ठेवून ऍक्च्युअल पेपरमध्ये ती चूक करणार नाहीत. यासाठीच या प्रकारचे प्रश्न. मग लक्षात घ्या या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक काय तर पर्याय क्रमांक 1. बघा क्षेत्रफळाने सर्वात लहान मुंबई शहर, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो मुंबई उपनगर, त्यानंतर भंडारा, त्यानंतर हिंगोली आणि त्यानंतर सर्वात मोठा असणारा क्षेत्रफळाच्या दृष्टीने नंदुरबार. त्यानंतर पुढचा जो आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो लक्षात घ्या अकोला जिल्ह्याचं विभाजन करून वाशिम जिल्हा निर्माण करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने कधी केला. बघा मेन जिल्हा कुठला आहे आपल्याकडचा तर अकोला आणि या अकोल्यापासून काय तयार केलेलं आहे तर वाशिम. मग आता अकोल्यापासून वाशिम तयार केलेले म्हटल्यानंतर आपल्याला महाराष्ट्राचा अभ्यास करताना महाराष्ट्रातले जे नवीन 10 जिल्हे आहेत निर्मितीच्या वेळेला 26 होते आता 36 आहेत. म्हणजे नवीन 10 जिल्हे तयार झालेले आहेत ते 10 जिल्हे कधी निर्माण झाले कुणापासून निर्माण झाले हे आपल्याला 100% माहिती पाहिजे. म्हणजेच हे जर 10 जिल्हे आपण व्यवस्थित पद्धतीने अभ्यासले तर या 10 पैकी कुठल्याही जिल्ह्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो. यासाठी लक्षात घ्या
हा प्रश्न आपण घेतलेला आहे। मग याच्यामध्ये बघा अकोल्यापासून वाशिम जिल्हा, तर अकोल्यापासून वाशिम जिल्हा केलेला आहे 1 जुलै 1998 ला। त्यामुळं महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्र विधिमंडळाने 1 जुलै 1998 ला हा निर्णय घेतला की बाबा रे आम्ही अकोल्यापासून वाशिम हा नवीन जिल्हा तयार करतोय आणि त्यानुसार तो जिल्हा आपल्याकडे तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतं। पुढे बघा खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे, या ठिकाणी आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं आहे। ओके, पालघर हा महाराष्ट्रातला किंवा महाराष्ट्राचा 36वा जिल्हा, बरोबर आहे। या जिल्ह्यामध्ये पालघर, वसई, मोखाडा, जव्हार, वाडा, तळासरी, विक्रमगड आणि डहाणू हे 8 तालुके आहेत, बरोबर आहे। या जिल्ह्यामध्ये वसई, विरार, जव्हार, डहाणू आणि पालघर या 4 नगर परिषदा आहेत आणि खाली आहे यापैकी नाही। आपल्याला विचारलं मित्रांनो खालीलपैकी चुकीचं विधान कोणतं, तर लक्षात घ्या हे बरोबर आहे, हे देखील बरोबर आहे। पण मित्रांनो आपण जर या ठिकाणी बघितलं तर पालघर जिल्ह्यामध्ये केवळ जवाहर, डहाणू आणि पालघर या 3 नगर परिषदा आहेत। काय आहेत? या 3 नगर परिषदा। आणि वसई विरार नावाची आपल्याकडे काय आहे मित्रांनो, तर महानगरपालिका, हे लक्षात घ्या। ज्या वेळेला 2014 पूर्वी ठाणे नावाचा जिल्हा होता, त्या ठाणे जिल्ह्यामध्ये 7 महानगरपालिका होत्या, पण ठाण्यापासून आपल्याकडे पालघर जिल्हा तयार झाला आणि त्या पालघरमध्ये 1 महानगरपालिका आली, ती वसई विरार। मग आज ठाणे जिल्ह्यामध्ये 6 महानगरपालिका आहेत आणि पालघरमध्ये 1 महानगरपालिका, त्या महानगरपालिकेचं नाव काय, तर वसई विरार महानगरपालिका। त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर लक्षात घ्या खालील जिल्ह्यांचा त्यांच्या भौगोलिक क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा। आता लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला काय करायचं मित्रांनो, उतरता क्रम लावायचा आहे, म्हणजे सर्वाधिक क्षेत्रफळ आणि मग कमी कमी होत जाणारं क्षेत्रफळ। आपल्याला या ठिकाणी मराठवाड्यातले 4 जिल्हे दिलेले आहेत, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड आणि धाराशिव। आता मित्रांनो लक्षात घ्या आपण जर मराठवाडा विभाग किंवा छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग या गोष्टींचा अभ्यास केला तर आपल्याला असं कळतं की या प्रशासकीय विभागामध्ये किंवा या प्रादेशिक विभागामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता, तर तो आहे बीड। ओके, त्यामुळे या ठिकाणी आता आपल्याला जर उतरता क्रम दिलेला आहे तर पहिल्या नंबरला बीड असणार आहे। मग पहिल्या नंबरला जर बीड असणार आहे मित्रांनो तर लक्षात घ्या ब कुठे दिलेला आहे का आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये, तर यस, हा पर्याय कॅन्सल, हा पर्याय कॅन्सल, 2 आणि 4 यापैकी काहीतरी एक उत्तर असणार आहे। आता बघा ब आणि क याचा अर्थ गोष्ट मित्रांनो सिंपल आहे की हा पहिल्या क्रमांकाचा आहे, हा दुसऱ्या क्रमांकाचा आहे, फिक्स आहे, याच्यामध्ये काही बदल करायची गरज नाहीये। मग उरला छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव। आता या 2 पैकी मित्रांनो अगदी सर्वसामान्य कुठलाही व्यक्ती सांगू शकतो, एकदम सिंपल, की बाबा रे छत्रपती संभाजीनगर मोठा आहे आणि धाराशिव छोटा आहे, कुठलाही व्यक्ती सांगू शकतो मग उरलेल्यापैकी। आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या 1, 2, 3 आणि हे काय असणार 4। मग बघा ब नंतर क नंतर अ नंतर ड, म्हणजेच उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 4। मित्रांनो काही गोष्टींची उत्तरं आपल्याला नक्कीच माहीत नसतात, अशा वेळेला पॅनिक न होता जर स्टेप बाय स्टेप आपण उत्तर सोडवलं, स्टेप बाय स्टेप आपण प्रश्न वाचत गेलो, पर्याय वाचत गेलो, तर आपण 100% उत्तरापर्यंत पोहोचतो। यामुळे आपल्याला पॅनिक न होता तो प्रश्न नीटनेटका वाचायचा आहे आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे। उत्तर तुमचं 100% बरोबर येणार आहे। फक्त यासाठी काय करायचंय, जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याची तुम्हाला रिव्हिजन पाहिजे, सराव पाहिजे। जर तुम्ही या गोष्टी जास्त प्रमाणात केल्या तर 100% तुम्हाला चांगल्या प्रकारचे उत्तर यातनं मिळणार आहेत आणि चांगल्या प्रकारचे मार्क हे तुम्हाला मिळणार आहेत। सो पुढचा प्रश्न आपण बघूया। खालील विधानांचा विचार करा। उत्तर कोकणाच्या मानाने दक्षिण कोकणाचा भाग खडकाळ आणि अधिक ओबडधोबड आहे। दक्षिण कोकण भागात लोकसंख्येची घनता कमी असून येथे नागरी लोकसंख्या कमी आहे। वरीलपैकी चुकीचं विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे। आता लक्षात घ्या उत्तर कोकणाच्या मानाने दक्षिण कोकणाचा भाग खडकाळ आणि ओबडधोबड आहे, बरोबर आहे। दक्षिण कोकणामध्ये लोकसंख्येची घनता कमी आहे, बरोबर आहे, आणि नागरी लोकसंख्या देखील कमी आहे। मग याचा अर्थ मित्रांनो अ देखील बरोबर आहे, ब देखील बरोबर आहे, पण आपल्याला विचारलंय चुकीचं विधान। मग दोन्ही बरोबर आहेत पण विचारलंय चुकीचं, याचा अर्थ या ठिकाणी उत्तर असणार आहे यापैकी नाही, कारण चुकीचं विधान नाहीच आहे याच्यामध्ये काही। म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी आपण 100% कन्फ्युज होणार आहेत।
आपण काय होतं की आपल्याला एक डोक्यात असतं प्रत्येक वेळेला की अशा प्रकारचा प्रश्न विचारला की योग्य विधान विचारलेलं असणार असं डोक्यात असतं, आणि त्याच्यावरून आपण काय करतो, अरे दोन्ही बरोबर आहे, मग अ आणि ब दोन्ही बरोबर लिहून टाक, चल विषय संपून टाक. हे आपल्याकडनं होतं. त्याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी काय बाबा, तर दोन्ही बरोबर आहेत याचा अर्थ दोन्हीपैकी एकही चुकीचं नाहीये, म्हणजे चुकीचं विधान जर विचारलेलं असेल तर यापैकी नाही, हे याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतं. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आपल्याकडचा तो आहे, खांदेरी उंदेरी ही बेटं अलिबाग जवळ आहेत. घारापुरी बेटावर प्राचीन लेणी आहे, ते रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यामध्ये मोडतं. मालवण जवळ खांदेरी उंदेरी या बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे. आपल्याला विचारलेलं आहे योग्य विधान ओळखा. लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या किनारपट्टी लगत असणारी जी बेट आहेत त्या बेटांसंदर्भामध्ये आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला पहिला विचारलेला आहे खांदेरी उंदेरी ही बेटं अलिबाग जवळ आहे. आता साधारण अभ्यास करणारा जो मुलगा असतो त्याही मुलाला या गोष्टी माहीत असतात की खांदेरी उंदेरी नेमकं कुठं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, खांदेरी उंदेरी हे आपल्याला पाहायला मिळतं कुठं, तर रायगड जिल्ह्यातच पाहायला मिळतं, पण रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला हे उरण जवळ पाहायला मिळतं. ओके, उरण जवळ असणारं खांदेरी उंदेरी, त्यामुळे खांदेरी उंदेरी ही अलिबाग जवळ आहे हे चुकीचं आहे. सो पहिलं विधान संपला. घारापुरी बेटावर प्राचीन लेणी आहे आणि ते रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यामध्ये आहे, तर लक्षात घ्या हे वाक्य अगदी बरोबर आहे, पण हे वाक्य चुकीचं आहे, कारण घारापुरी हे आपल्याला पाहायला मिळतं मुंबई जवळ. हे लक्षात घ्या, मुंबई जवळ साष्टी बेटाच्या अगदी जवळ आपल्याला घारापुरी पाहायला मिळतं. आणि आपण जर खाली आलो, मालवण जवळील खांदेरी उंदेरी, आता ऑलरेडी आपण बघितलं की खांदेरी उंदेरी कुठे आहे, रायगड उरण, त्याच्यामुळे मालवण जवळ येण्याचा संबंधच नाही. शिवाय सिंधुदुर्ग हा जो किल्ला आहे हा किल्ला कुठं आहे, तर कुर्टे बेटावरती, त्याच्यामुळे हाही मुद्दा इथं येत नाही. मग लक्षात घ्या, तीनही विधान चुकीचे आहेत. आपल्याला विचारलं योग्य विधान, मग योग्य विधान एकही नाहीये, याचा अर्थ उत्तर पुन्हा एकदा काय, यापैकी नाही. हे लक्षात घ्या. जर नीट पद्धतीने आपण हे प्रश्न बघितले, आता काय होतं, आयोग विचारताना हेच प्रश्न आपल्याला मराठी आणि इंग्रजीमध्ये विचारणार, अख्खच्या अख्खा एक पेज भरणार, आपल्याला वाटणार की अरे किती मोठा प्रश्न आहे, याचा अर्थ हे अवघड आहे, आपण त्याकडे दुर्लक्ष करणार. पण मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न सगळ्यात सोपे असतात आणि ती 100% मार्क देऊन जातात. जितके जास्त प्रश्न सॉल्व्ह करणार आहात तितके जास्त तुम्हाला या गोष्टींचं नॉलेज येणार आहे. जितके जास्त नॉलेज येणार आहे तितकं तुम्हाला फायदा ऍक्च्युअल पेपरमध्ये होणार आहे. त्यामुळे या गोष्टी पहा, या गोष्टी पाहून त्याप्रमाणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला मार्क मिळणार आहेत. पुढे बघा, पुढचा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा. महाराष्ट्रातील किनारपट्टी ही रिया प्रकारची असून तिची रुंदी 45 ते 80 किलोमीटर. समुद्र किनाऱ्याजवळ सागरी लाटांच्या संचयन कार्याने निर्माण झालेल्या वाळूच्या पट्ट्याला पुळण असं म्हणतो. आता लक्षात घ्या, महाराष्ट्राची किनारपट्टी रिया प्रकारची, तर अगदी बरोबर आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीला आपण रिया प्रकारची किनारपट्टी, त्याचप्रमाणे दंतूर प्रकारची किनारपट्टी, हे दोन नावं दिलेली आहे. तंतूर कुठे झालं, दंतूर सॉरी. सो लक्षात घ्या, रिया प्रकारची किनारपट्टी आणि काय आहे, दंतूर प्रकारची किनारपट्टी, या दोन प्रकारच्या किनारपट्ट्या म्हणजेच एकच नाव आहेत, दोन वेगवेगळे नावं दोन वेगवेगळ्या कारणांसाठी त्या ठिकाणी वापरलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानुसार या किनारपट्टीचं नाव रिया किंवा दंतूर आहे. मग लक्षात घ्या, त्याची रुंदी 45 ते 80 किलोमीटर, तर अगदी बरोबर आहे. काही भागामध्ये ती रुंदी 100 किलोमीटरपेक्षा जास्त आहे, पण तो भाग केवळ उत्तरेकडचा आहे, ज्या ठिकाणी आपल्याकडे वैतरणा सारखी नदी किंवा उल्हास सारखी नदी आपल्याला पाहायला मिळते. समुद्र किनाऱ्याजवळ सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे वाळूच्या पट्ट्या तयार झाल्या आणि त्यालाच आपण पुळण असं म्हणतो. आता पुळण म्हणलं की कळत नाही, पण हेच जर आपण त्याला बीच म्हणलं तर मात्र आपल्याला नक्कीच गोष्टी कळतात. सो पुळण म्हणजेच काय, बीच, आणि त्याच्यामुळे बीच आपल्याला पाहायला मिळतात का किनारपट्टी भागात, तर यस. त्यामुळे लक्षात घ्या, या ठिकाणी दोन्ही विधानं कशी आहेत, तर बरोबर आहेत. आता हेही विधान बरोबर आहे, हेही विधान बरोबर आहे, पण आता खाली काय विचारलंय, तर वरील विधानांपैकी चुकीचं विधान ओळखा. झालं, परत एकदा घातला वेगळाच मुद्दा. म्हणून लक्षात घ्या, वरचे दोन्ही मुद्दे बरोबर आहेत, खाली विचारलंय चुकीचं, पण चुकीचं काहीच नाही, यामुळे पुन्हा एकदा उत्तर काय असणार आहे, यापैकी नाही. सो मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला ही जी उत्तरं आहेत ती उत्तरं या ठिकाणी देणं गरजेचं असणार आहे. पुढे बघा, महाराष्ट्राच्या सीमाबाबत खालील विधानांचा विचार करा. आता मित्रांनो, यामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या प्राकृतिक सीमा दिलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या डोंगररांगा, पर्वतरांगा, टेकड्या महाराष्ट्रात इतस्तः विखुरलेल्या आहेत आणि त्याच्या आधारावरती आपल्याला सांगितलेलं आहे विधान अ, महाराष्ट्राच्या वायव्य भागामध्ये सातमाळ डोंगररांग, त्याचप्रमाणे गाळणा टेकड्या आणि सातपुडा पर्वतरांगातील आकाराणी टेकड्या आहेत.
महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा डोंगर रांग आणि त्याच्या पूर्वेला गाविलगड, महाराष्ट्राच्या दक्षिणेला दरकेसा, पूर्वेला चिरोल, गायखुरी, भामरागड या नैसर्गिक सीमा आहेत. महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडे पठारावर हिरण्यकेशी नदी आणि कोकणामध्ये तेरेखोल नदी आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ड, हिरण्यकेशी कोल्हापूरमध्ये आहे त्यामुळे ते बरोबर आहे, तेरेखोल कोकणात आहे त्यामुळे ते बरोबर आहे. याचा अर्थ ड हे बरोबर आहे. ड हे बरोबर आहे याचा अर्थ ड कुठं आहे, तर ड इथे, ड इथे, ड इथे, म्हणजे हा पर्याय नाही सगळीकडे ड आहे नाही का. चला विषय संपला, म्हणजे यातनं काही पर्याय कॅन्सल करता येत नाही आपल्याला. बरं आता यातनं पर्याय कॅन्सल करता येत नाही, मग आपण कुठं जायचं, आपण जायचं महाराष्ट्राच्या दक्षिणेला दरकेसा, पूर्वेला चिरोल, गायखुरी, भामरागड या नैसर्गिक सीमा आपल्याला पाहायला मिळतात. तर यस, हे विधान आपल्याला बरोबर पाहायला मिळतं. महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा आणि त्याच्या पूर्वेला गाविलगड, तर अगदी बरोबर आहे. सातपुडा पर्वतरांग ही उत्तरेकडे आहे आणि तीच ज्यावेळेला अमरावतीमध्ये येते त्यावेळेस त्याला आपण गाविलगड या नावाने ओळखतो. महाराष्ट्राच्या वायव्य भागामध्ये सातमाळ अजिंठा यातला सातमाळ डोंगर आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे गाळणा धुळे नाशिक एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि सातपुडा मधला अक्राणी नंदुरबार या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळे अ विधान बरोबर आहे, ड विधान बरोबर आहे, ब विधान पण बरोबर आहे, क पण बरोबर आहे. याचा अर्थ सगळेच बरोबर आहेत, म्हणजे उत्तर काय असणार या ठिकाणी अ ब क ड. त्यामुळे लक्षात घ्या, चारही विधान या ठिकाणी बरोबर. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर पाहायला मिळतं. समुद्र किनाऱ्याच्या लांबीनुसार त्याचा उतरता क्रम. लक्षात घ्या, एकंदरीत महाराष्ट्राचा विचार आपण केला तर महाराष्ट्राला आपल्याला 720 किलोमीटर लांबीची किनारपट्टी पाहायला मिळते. ओके, पण या किनारपट्टीनुसार जर आपण बघितलं तर आपल्याकडे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक किनारपट्टी ही आपल्याकडे रत्नागिरीची आपल्याला पाहायला मिळते. रत्नागिरीला सर्वाधिक किनारपट्टी आहे आणि ठाण्याला सर्वात कमी किनारपट्टी आहे. सो लक्षात घ्या, या ठिकाणी सर्वाधिक आणि या ठिकाणी सर्वात कमी अशा प्रकारची किनारपट्टी आपल्याला पाहायला मिळते. पण जिल्हे विचारलेत रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि सांगितलंय काय की लांबीनुसार उतरता क्रम. आता लांबीनुसार उतरता क्रम, मग लक्षात घ्या सर्वाधिक आहे रत्नागिरीची, मग उतरताय याचा अर्थ पहिलं रत्नागिरी येणार आहे. मग पहिला जर रत्नागिरी असेल तर पहिल्यांदा अ कुठं आहे, तर अ आहे इथं इथं, म्हणजे हा कॅन्सल, हा कॅन्सल, हा किंवा हा. मग आता लक्षात घ्या, पहिल्यांदा काय दिलेले अ, नंतर दिलेले ब, इथं पण अ दिलेले ब दिलेले. याचा अर्थ सिंपल गोष्ट आहे, हा 1 नंबरला आहे, हा 2 नंबरला आहे. सो विषय संपला. आता उरला कुठला, पालघर आणि सिंधुदुर्ग. मग पालघर आणि सिंधुदुर्गामध्ये जर आपण आलो तर लक्षात घ्या, या ठिकाणी क ड, या ठिकाणी काय दिलेलं आहे ड क. मग आता या वेळेला जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो काय की बाबा रे, सिंधुदुर्गामध्ये जी लांबी आहे ती लांबी आपल्याला कमी पाहायला मिळते, पालघरमध्ये जास्त पाहायला मिळते. म्हणजेच काय, आपल्याकडं 1 2 अ ब, येस अ ब ड आणि क, म्हणजेच उत्तर काय असणार या ठिकाणी, उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजेच काय, रत्नागिरीला सर्वाधिक, नंतर रायगडमध्ये, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग आणि त्याच्यानंतर आपल्याकडे पालघर. ठाणं वेगळं झाल्यामुळे पालघरची जी लांबी आहे ती लांबी काय झाली मित्रांनो आपल्याकडे, तर कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मित्रांनो आपल्याकडचा जो पुढचा प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न बघा, योग्य जोड्या लावा. याच्यामध्ये टेकड्या आणि जिल्हे दिलेले आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात असणाऱ्या टेकड्या आणि त्या टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. याच्यामध्ये गाळणा, दरकेसा, चिरोल, गरमसोर या पद्धतीने टेकड्यांची नावं दिलेली आहेत. आता लक्षात घ्या, गाळणा, आता गाळणा जी आहे ते आपल्याकडे धुळ्यामध्ये पाहायला मिळते, धुळे नाशिक. मग आता गाळणा धुळे नाशिक मध्ये जर असेल तर आपल्याला याचं उत्तर देत असताना उत्तर कसं द्यायचं बघा, गाळणा जर धुळ्यामध्ये तर अ चं 3 आहे, मग अ चं 3 कुठं आहे, मग हा पर्याय कॅन्सल, हा कॅन्सल, हा आणि हा. ओके, मग आता बघा अ चं 3 आहे, ब चं 1 आहे, म्हणजे दरकेसा कुठं आहे, गोंदियामध्ये. सो हा विषय इथं संपला. मग हा इथे, हा इथे, क्लिअर आहे. त्यामुळे लक्षात घ्या, या ठिकाणी गाळणा संपलं, दरकेसा संपलं. मग आता उरलं काय, उरलं चिरोल आणि गरमसोर. यापैकी चिरोलच्या टेकड्यात, या चिरोल टेकड्या आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो कुठं, तर त्या गडचिरोलीमध्ये आणि गरमसूर या नागपूरमध्ये. म्हणजे क चं उत्तर काय असणार आहे 4 आणि हा क चं उत्तर जे आहे ते 4 असणार आहे आणि ड चं उत्तर जे आहे ते ड चं उत्तर 2 असणार आहे. म्हणजे उत्तर काय असणार या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. त्यामुळे या ठिकाणी आपण जोड्या लावा बघितलं तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 परफेक्ट. लक्षात घ्या, उत्तर काढताना प्रत्येक वेळेला आपण काय काय नाहीये ह्याला कट करत जायचे
आणि कट करत जाता जाता आपण आपल्या बरोबर उत्तराकडे पोहोचणार असतो. त्याच्यामुळे हे ऑप्शन अशा प्रकारचे प्रश्न ज्यावेळेला पेपरला येतात त्यावेळेला तुम्ही सोडवा. लक्षात घ्या, हे प्रश्न आम्हीच काढलेले असतात, त्याच्यामुळे उत्तर तर 100% माहीत असतं. फक्त ते सोडवण्याची पद्धत कशी आहे ही जर तुम्हाला क्लिअर झाली तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. म्हणून या सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला दाखवण्यासाठी आपल्याला या पद्धतीने दाखवाव्या लागतात किंवा कराव्या लागतात, जेणेकरून तुम्ही यामध्ये परफेक्ट होताल आणि मग उद्या पेपर समोर आल्यानंतर याच पद्धतीने आपल्याला उत्तर सोडवायचे हे तुम्हाला क्लिअर होईल आणि त्यातून नक्कीच तुमचं 1-2 का होईना मार्क वाढणार. आता तुम्ही म्हणाल 1-2 म्हणजे काय, तर बाबा रे, जर तुम्ही ही पद्धत नसती वापरली, घाई गडबडीमध्ये उत्तर लिहिलं किंवा एखाद्या ठिकाणी घाई गडबडीमध्ये उत्तर लिहायचा प्रयत्नच नाही केला आणि घरी जाऊन आल्यानंतर विचार केला की अरे यार हे जे उत्तर मला येत होतं राव, पण थोडंसंच चुकलं माझं, थोडासाच प्रॉब्लेम झाला, मग अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला होणार नाहीत. यासाठी या पद्धती समजून घ्या आणि त्याचा अवलंब करा, त्याचं ॲप्लिकेशन करा, जेणेकरून तुमचे मार्क याच्यामध्ये वाढलेले तुम्हाला पाहायला मिळतील. खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधान निवडा. लक्षात घ्या, कोकण किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये जांबा खडकाची पठारे आहेत. जांबा खडक हा बेसॉल्टच्या कायिक विदारणामुळे म्हणजेच इरोजनमुळे तयार झालेला आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, कोकण किनारपट्टीमध्ये जांबा खडकाची पठारं आहेत का, तर यस. थोडक्यात याला आपण काताळ प्रदेश असं म्हणतो. काताळाचा प्रदेश आपल्याला कोकण किनारपट्टीवरती जांबा खडकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. काताळ शिल्प हे प्राचीन काळापासून कोकणामध्ये दक्षिणेकडे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे जांबा खडकाची पठारं कोकणामध्ये आहेत आणि जांबा खडक हा बेसॉल्टचाच एक प्रकार आहे. फक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे क्षरणक्रिया होते आणि या क्षरणक्रियेमधनं या ठिकाणी जांबा खडक तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे लक्षात घ्या, या ठिकाणी दोन्ही विधानं बरोबर, त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक किती, तर 3. पुढे आहे, खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधान निवडा. अजिंठा डोंगर तापी आणि गोदावरी खोरी वेगळी करतो. अजिंठा डोंगर पश्चिम घाटातून चांदूर डोंगर रांगांच्या माध्यमातून निघतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्राचा विचार आपण जर केला तर या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपला पश्चिम घाट, सह्याद्री पर्वत, या ठिकाणी असणारा एक उपरांग, ही दुसरी उपरांग आणि ही तिसरी उपरांग. ही उपरांग आहे सातमाळ अजिंठा, ही उपरांग आहे हरिश्चंद्र बालाघाट आणि हे आहे शंभू महादेव. आता लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी तापी नदी वाहते, इकडे या ठिकाणी गोदावरी वाहते, इकडे भीमा वाहते आणि इकडे कृष्णा वाहते. त्याच्यामुळे ही जी तापी आहे ही तापी आणि खाली असणारी जी गोदावरी आहे या दोन नद्यांच्या खोऱ्यांना वेगळं करण्याचं काम कोण करणार आहे, तर अजिंठा डोंगर. अगदी बरोबर आहे, त्याच्यामुळे हे विधान बरोबर आहे. पण खाली काय सांगितलेलं आहे, अजिंठा डोंगर पश्चिम घाटातून निघतो. आता अजिंठा इथे, सातमाळ इथे, जर सातमाळ पश्चिम घाटातून निघतो म्हणलं तर ठीक आहे, हा निघतो का, तर नाही, त्यामुळे हे चुकीचं. त्यामुळे लक्षात घ्या, या ठिकाणी जर आपण बघायला गेलो तर उत्तर आपल्याला काय पाहायला मिळतं मित्रांनो, फक्त अ हे या ठिकाणी काय असणार आहे, तर बरोबर असणार आहे. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे बघा, खालील विधानांचा विचार करा. नाशिक विभागाचे क्षेत्रफळ नागपूर तसेच पुणे विभागापेक्षा जास्त आहे. पुणे विभागामध्ये नागपूर विभागापेक्षा तालुक्यांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे नांदेड, यवतमाळ. तर मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याकडे सगळ्यात मोठा क्षेत्रफळाचा विभाग कुठला आहे, तर नाशिक. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातलं सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा नगर हा देखील इथंच आहे. त्याच्यामुळेच किंवा आपण म्हणूया एकूण क्षेत्रफळानुसार विचार करता नाशिक विभाग आपल्याकडचा सर्वाधिक क्षेत्रफळाचा आहे. त्याच्यामुळे नाशिक विभाग नागपूर तसंच पुण्यापेक्षा जास्त आहे, तर अगदी बरोबर आहे. पुणे विभागामध्ये नागपूर विभागापेक्षा तालुक्यांची संख्या जास्त आहे. तर इथं मात्र प्रॉब्लेम आहे. लक्षात घ्या, पुण्यामध्ये तालुक्यांची संख्या कमी आहे, ती 58 आहे. पण या ठिकाणी मात्र ती संख्या आपल्याला साधारणतः 64 ते 65 पर्यंत पाहायला मिळते. महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके कुठल्या जिल्ह्यामध्ये, तर नांदेड, यवतमाळ. अगदी बरोबर आहे, 16 तालुके आपल्याला या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतात. नांदेडमध्ये 16, यवतमाळमध्ये 16. त्यामुळे या ठिकाणी आपण जर बघायला गेलो तर उत्तर असणार आहे अ बरोबर. त्याचप्रमाणे कुठलं बरोबर मित्रांनो, अ बरोबर आणि क बरोबर. म्हणजेच लक्षात घ्या, उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक किती, तर पर्याय क्रमांक 2. पुढे लक्षात घ्या, खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे. आपल्याला असत्य विचारलेलं आहे, म्हणजे चुकीचं विचारलेलं आहे. रायगडमध्ये 12 तालुके आहेत,
पुणे प्रशासकीय विभागामध्ये 48 तालुके आहेत. इतर प्रशासकीय विभागाच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत. कोकण प्रशासकीय विभागामध्ये 7 जिल्हे आहेत. आता लक्षात घ्या, रायगडमध्ये 12 तालुके. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे किंवा हे थोडंफार आपलं वर खाली होतं, कारण प्रत्येक जिल्ह्यातले तालुके आपल्याला माहीत नसतात. मग अशा वेळेला आपण खाली आलो. पुणे प्रशासकीय विभागामध्ये 48 तालुके आहेत. तर आत्ताच आपण बघितलं हे चुकीचं आहे, कारण आपण इथंच बघितलेलं आहे की पुणे विभागामध्ये किती आहेत, 58. त्याच्यामुळे ते पूर्णपणे चुकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके. त्यानंतर इतर प्रशासकीय विभागांच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत. अगदी बरोबर आहे, 8 जिल्हे असलेला पाहायला मिळतात. कोकणामध्ये 7 आहेत, पुण्यामध्ये 5 आहेत, नाशिकमध्ये 5 आहेत, अमरावतीमध्ये 5 आहेत, नागपूरमध्ये 6 आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 आहेत. त्यामुळे सर्वाधिक जिल्हे 8 छत्रपती संभाजीनगर, म्हणजे हे बरोबर आहे. ओके. कोकण प्रशासकीय विभागामध्ये 7 जिल्हे, आत्ताच आपण बघितलं, त्यामुळे हे पण बरोबर आहे. म्हणजे आपल्याला विचारलंय असत्य. मग लक्षात घ्या, असत्यमध्ये क आणि ड हे बरोबर आहेत. म्हणजे क आणि ड कशात नाहीये, मग लक्षात घ्या, क आणि ड, क इथं आहे म्हणजे हा पर्याय कॅन्सल, इथं क आहे हा पर्याय कॅन्सल, हा पर्याय कॅन्सल, म्हणजे उरला कुठला, फक्त 1. म्हणजे मला जरी रायगड जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत हे माहित नाहीये तरी पण उत्तर निघू शकतं, हे लक्षात घ्या. आणि मुळात आपल्याला जर कोणी विचारलं की रायगडमध्ये किती तालुके आहेत, रत्नागिरीत किती तालुके आहेत, गडचिरोलीत किती तालुके आहेत, तर आपल्याला माहित नसतं. जर तो आपला जिल्हा नसेल तर आपल्याला तेवढी बेसिक इन्फॉर्मेशन नसते आणि ती नाहीये याचा अर्थ तुम्ही म्हणजे अभ्यासच नाही केला किंवा काय, तर असा बिलकुल मुद्दा येत नाही. कारण एवढा डीप अभ्यास आपल्याकडनं कुणाकडनंच होत नसतो. त्यामुळे लक्षात घ्या, अशा पद्धतीने जरी एखादा प्रश्न आला तरी पण आपलं उत्तर बरोबर येऊ शकतं ती यानुसार. कारण आपण बघितलं की क आणि ड बरोबर आहे, सॉरी चुकीचं आहे. त्याच्यामुळे सॉरी चुकलं नाही, क आणि ड हे चुकीचं आहे आणि आपल्याला विचारलेले क आणि ड हे बरोबर आहे आणि आपल्याला विचारलेले चुकीचं आहे. त्यामुळे ज्याच्यामध्ये क आणि ड आहे तो पर्याय असणार नाहीये. म्हणून क याच्यात आहे, क याच्यात आहे, क ड याच्यात आहे. त्यामुळे हे तीनही कॅन्सल, उरला फक्त 1. म्हणजे उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर जोड्या लावा. याच्यामध्ये तुम्हाला जिल्हा आणि जिल्ह्यांची निर्मिती, सो गोंदिया, वाशिम, गडचिरोली, लातूर. आता याच्यामध्ये आपण मगाशीच तो प्रश्न बघितला. आता तुम्ही म्हणाल मास्तर तुम्ही तिकडचा प्रश्न इकडे परत घेतलेला आहे. तर लक्षात घ्या, पेपरमध्ये अनेकदा असं होतं की मागं सोडवलेला जो प्रश्न आहे त्याच प्रश्नावर आधारित पुढचा एक प्रश्न असतो आणि जर तुमचं डोकं व्यवस्थित असेल, जागेवर असेल, तर तुमच्या ते लक्षात येतं आणि तुमचं उत्तर पुन्हा बरोबर येतं, हे लक्षात घ्या. आपण मगाशीच काय बघितलं की वाशिम जिल्हा कधी तयार झाला, 1 जुलै 1998. त्याच्यामुळे वाशिम 1 जुलै 1998 लावलं की ब चं किती आहे, ब चं 4. मग ब चं 4 कुठे दिलेले, ब चं 4 दिलेले पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे संपला विषय. मग गोंदिया कधी तयार झाला, गोंदिया तयार झाला 1 मे 1999. वाशिम कधी तयार झाला, 1 जुलै 1998. त्यानंतर गडचिरोली तयार झाला कधी, 26 ऑगस्ट 1982. आणि लातूर कधी तयार झाला, तर तो तयार झाला 16 ऑगस्ट 1982. आता लक्षात घ्या, गोंदिया कुणापासून तयार झाला, तर गोंदिया तयार झाला भंडारापासून, वाशिम अकोल्यापासून तयार झाला, गडचिरोली चंद्रपूर पासून तयार झाला आणि लातूर धाराशिव पासून तयार झाला. ओके, म्हणजे उस्मानाबाद. सो यानुसार मित्रांनो आपल्याकडे हे उत्तर पर्याय क्रमांक किती, तर 4. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आपल्याला पाहायला मिळतो तो आहे, महाराष्ट्राच्या भूगर्भाचा पाया खालीलपैकी कोणत्या खडकापासून तयार झालेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राचा भूगर्भ, महाराष्ट्रात जर आपण बघायला गेलो तर आपल्याला गोंडवाना, कडप्पा, धारवाड, त्यानंतर आर्कियन, विंध्य, तर या प्रकारची खडक सापडतात. याच्यामध्ये जर आपण पाया बघितला तर तो पाया आर्कियन खडकापासून तयार झालेला आहे. सर्वात प्राचीन खडक आर्कियन खडक आणि त्याच्यापासून तो पाया तयार झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या भूगर्भ रचनेचा पाया आर्कियन पासून, मग आर्कियन म्हणजे मग इथं कुठे दिलेलं आहे, इथं, म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अशा ठिकाणी प्रॉब्लेम काय येतो बघा, ब क ड दिलेलं असतं, आपण तिथं बघतो म्हणजे खाली पण तिथंच दिलेलं असणार आणि आपण लगेच पर्याय क्रमांक 1 वरती गोल करतो तावात फास्टमध्ये आणि मग घरी आलं की कळतं की अरे खाली तर वेगळेच पर्याय होते, त्याच्या आधारावर उत्तर द्यायचं होतं आणि ते आपल्याला कळत नाही. त्यामुळे येत असून सुद्धा उत्तर चुकतं. अशाही प्रकारचे अनेक गोष्टी झाल्यात. आमच्या बाबतीत या गोष्टी घडलेल्या आहेत, आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळं या गोष्टीचा अनुभव तुम्ही घेऊ नका, आमच्या अनुभवातनं शाणे व्हा. यासाठी हे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. ओके,
लक्षात घ्या, इथं दिलेले जे प्रश्न असतात ते डाटासाठी पण महत्त्वाचे आहेत आणि ते कसे सॉल्व्ह करायचे याच्यासाठी देखील महत्त्वाचे आहेत. त्यासाठीच हा प्रश्न. त्यानंतर पुढचा, धारवाड खडक पूर्व महाराष्ट्रात सापडतो, कडप्पा केवळ दक्षिण महाराष्ट्रामध्ये सापडतो. ओके, आता धारवाड प्रकारचा खडक आणि कडप्पा हा केवळ पूर्व महाराष्ट्रात सापडतो, हा केवळ दक्षिण महाराष्ट्रात सापडतो. आता या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, उत्तर असणारे दोन्ही पण विधान चुकीचे, म्हणजे पर्याय क्रमांक 4. कारण धारवाड पूर्व महाराष्ट्रात पण सापडतो आणि दक्षिणेकडे पण सापडतो, कडप्पा दक्षिण महाराष्ट्रात पण सापडतो आणि पूर्व महाराष्ट्रात पण सापडतो. याच्यामुळे उत्तर असणार आहे काय, तर पर्याय क्रमांक 4. या पद्धतीने आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात. सो मित्रांनो, यानुसार आपल्या भूगोल या विषयातल्या संभाव्य प्रश्नांच्या या सिरीजमधलं आजचं हे आपलं 5वं टॉपिक. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या टॉपिकसह.